नमस्कार मित्रांनो. भारत पाकिस्तान वाद, भारत पाकिस्तान क्रिकेट हा सध्या चर्चेत रंगलेला विषय आहे. आता भारत पाकिस्तान मॅच आणि शिवसेना यांचा विरोध पहिल्यापासून कसा होता ते अगदी आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि ही स्पष्ट आणि व्यापक भूमिका शिवसेनेने पूर्वीपासून घेतली आहे. हिंदुस्थानात छुपे आतंकवादी हल्ले करणाऱ्या पाकड्यासोबत कोणतेही संबंध नको, अगदी क्रिकेट मॅचही नको, ही भूमिका शिवसेना प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची होती. बाळासाहेब स्वतः क्रिकेटप्रेमी होते, पण पाकिस्तानसोबत भारताने क्रिकेट खेळण्यास त्यांचा नेहमीच विरोध राहिलेला होता. त्यामागे त्यांची स्वतःची अशी भूमिका होती की पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी केरणे. क्रिकेट जगतात बदनामी झाली तर पाकिस्तानी सरकारवर दबाव येईल आणि यातून भारतातील दहशतवादी ज्या काही कारवाया आहेत त्या कारवाया थांबतील, अशी त्यांची समज होती आणि ती अगदी योग्य होती. अशातच 28 ऑक्टोबर 1991ला भारत पाकिस्तान सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्याचं ठरवण्यात आलं. आपला या सामन्याबाबत विरोध आहे असं स्पष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे स्वर्गीय वडील म्हणजेच आपले सर्वांचे प्रिय साहेब यांचा नेहमीच विरोध होता. 18 ऑक्टोबर 1991 रोजी शिवसेनेचे दसरा मेळावा पार पडला. शिवसेनेच्या या मेळाव्यात बाळासाहेबांनी 28 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामन्याच्या वेळी मुंबई बंद करण्याचा इशाराच दिला. जर तुम्ही ऐकत नसाल तर मुंबईत काहीच हालचाल होणार नाही आणि वानखेडे स्टेडियमवर भारत पाकिस्तानचा सामना आयोजित केला तर तो उधळून लावूनच, पण स्टेडियमही पेटवून भस्मसात करून टाकू, अशी धमकीच त्यावेळेस बाळासाहेबांनी दिली. आणि अगदी ती योग्य आहे. जर तुम्हाला ऐकायचंच नसेल तर मग आमच्या हातात काय करायचं ते नाही करायचं. त्यावर काँग्रेसचे नेते सुधाकर नाईक त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारच्या पाकिस्तानी खेळाडूंना संरक्षण देण्याचं आणि काहीही झालं तरी हा सामना खेळवण्याचं ठरवलं होतं. आता हा सामन्यात प्रत्यक्षात प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशा दोन मातब्बर नेत्यांमध्ये हा रंगला होता. बरोबर 2 दिवसांनी म्हणजेच 21 ऑक्टोबरला दुपारी 1:30च्या सुमारास वानखेडे स्टेडियमच्या दारात 4-5 गाड्या भरून माणसं आली. पोलीस बंदोबस्त चोख होता म्हणून गाड्या थोड्या आडोशालाच घेण्यात आल्या. त्यातली एक गाडी मात्र थेट गेटजवळच गेली. गाडीतल्या माणसांना सांगितलं की आम्हाला वास्तुविशारद प्रमोद आणि कार्यालय जायचं आहे. पोलिसांनी गाडी आत सोडली. स्टेडियममध्ये रंगरंगोटी आणि इतर सर्व कामं चालू असताना 7 लोकांनी पार्किंगमध्ये नेलेल्या गाडीतून कुदळी आणि इंधनाचे कॅन नेले. ते काढले आणि धावत खेळपट्टीवर गेले. यातल्या एका दोघांनी कुदळीने जी काही आपल्या स्पीच असते स्पीच डायरेक्टली उधळून लागली, खोदायला सुरुवात केली. खोदत असताना कुदळीचे दांडे तुटले तरीही ते लोक खांदतच राहिले. काही असो, आम्हाला ते स्पीच तोडायचीच आहे, हा त्यांचा निर्धार आणि तो योग्यच होता असं त्यावेळेस. आता बाळासाहेबांनी त्यावेळेस पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांनी स्पीच ओढल्याचं जाहीर केलं. पण स्पीच जरी ओढली तरी सामना हा होईलच असं काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका होती. मात्र खड्ड्यात इंधन टाकल्याने जी काही स्पीच होती फार वाट लागली होती. ती 3-4 दिवस दुरुस्त होणे शक्यच नव्हतं. एकूणच साऱ्या परिस्थितीचा अंदाज असल्याने आणि सुरक्षेचं कारण घेऊन पाकिस्तानी संघाने भारत दौरा रद्द केला. रात्री 11 वाजता कोटलाची खेळपट्टी खणली. शिवसेनेचा झेंडा रोवला. अक्षरशः आटके पार झेंडे ज्या वेळेस लावले होते ना, सेम त्याच पद्धतीने 1990 ते 2000 या दशकामध्ये सुरुवातीला भारत आणि पाकिस्तानचे नेते द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी राजनैतिक साधन म्हणून क्रिकेटकडे वळले की क्रिकेट खेळायला जरी लागले तर आपले संबंध सुधारतील अशी त्यांची इच्छा होती. 1998 मध्ये महाराष्ट्रात भाजप सेना युतीचं सरकार सत्तेवर होतं. जानेवारी 1999 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान एक कसोटी मुंबई येथे होण्याची शक्यता होती. पण पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचंच नाही अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेचे आपले बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी ती कसोटी रद्द केली. त्यामुळे मुंबईत होणारा सामना दिल्लीत हलवावा लागला. 10 वर्षानंतर दोन्ही संघ कसोटीसाठी आमनेसामने येणार होते. भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडू सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट बॉलर वसीम अक्रम हे दोघं आमनेसामने भिडणार होते. त्यामुळे उत्सुकता संपूर्ण देशालाच होती. परंतु दिल्लीत देखील शिवसेनेने विरोध केला. रात्री 11 वाजता शिवसेनेने फिरोजशाह कोटलाच्या
आतमध्ये गेले आणि लोखंडी रॉडसह संपूर्ण स्टेडियमची नासधूस केली. अतिशय रंजक सीन कसा असेल त्यावेळेसचा तो आपण अनुभवतोय आत्ता बोलताना. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी आणि जे काही व्हिडिओ फोटोज वगैरे काढले आणि पत्रकार परिषद घेतली आणि हा दौरा देखील रद्द झाल्याचं तिथे सांगितलं. म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर बाळासाहेब ठाकरे, दुसरं कोणीही नाही. या महाराष्ट्रामध्ये एकमेव शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं ऐकणारे. आज काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार जय शहा यांच्या पुढाकाराने भारत पाकिस्तान मॅच खेळण्यासाठी उत्सुक आहे. एकीकडे देशात धर्माधर्मात जाती द्वेष पसरवणारं हे तारा सितारा आता दुसरीकडे देशाच्या शत्रूशी मधुर संबंध ठेवत क्रिकेट मॅच खेळण्याची विचार करत आहे. मग यांचं हिंदुत्व कसलं? शिवसेना प्रमुखांनी नेहमीच याच्या पाकिस्तानला कडाडून विरोध केला. शिवसेनाच्या म्हणजे आमचं काही झालं तरी आम्ही यांना खेळू देणार नाही. आता उद्धव ठाकरेंनीही या सगळ्या गोष्टींना विरोध केला आहे. ज्वलंत देशभक्तीचा विचार देशाला दाखवून दिला तर शिवसेना प्रमुखांनी विचार आम्हीच चालवत आहोत असं सांगणारे गद्दार मिंदे मात्र भाजपच्या प्रत्येक भूमिकेवर हाजी 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 करत करत आता त्यांच्या हो मध्ये हो बोलत आहेत. यांनी तर जय गुजरातचा नारा देखील दिला. हे काय करू शकता? हे फक्त आमदार फोडू शकता, हे खासदार फोडू शकता, हे फक्त महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये वोटिंग फोडू शकता, हे बेस्टच्या निवडणुकीमध्ये माणसं चोरू शकता, 50-50 खोके नेऊन घेऊ शकता, माणसांना खरेदी करू शकता, पण यांच्यामध्ये ती धमक नाही आहे या तारा सिताराला विरोध करायचा. आणि जे की देवेंद्र फडणवीस यांना देखील विरोध करू शकणार नाही, कारण की यांची गेम वाजू शकते जर विरोध केला तर. मग खरा शिवसैनिक जो होता तो बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहे आणि आज देखील त्यांचा विरोध आहे. भारत पाकिस्तान मॅच ही व्हायला नको म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा नेहमीच विरोधात आहे आणि विरोधात राहणारच आहे. भलेही मग ते मिंदे असो पिंदे असो कोणीही असो, यांनी जरी हाजी हाजी केलं, यांनी जरी जय गुजरातचा नारा दिला तरीही महाराष्ट्रामध्ये भारत पाकिस्तान मॅच होणार नाही. त्यावेळेसची रंगत कहाणी जावेद मियादाद अक्षरशः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले मातोश्रीवर. त्यांना बोलवलं, ते गेले तिथे, त्यांना चहा वगैरे पाजला. त्यांनी सांगितलं की जावेद मियादादने रिक्वेस्ट केली की हा मॅच होऊ द्या. तर बाळासाहेब ठाकरे बोलले की चहा पी आणि गपगुमानं इथून निघ, मॅच होणार नाही. जर तुम्ही माणूस म्हणून आला म्हणून माणूस म्हणून मी तुला चहा पाजतोय, जर तू पाकिस्तानी म्हणून आला असता तर आज खरंच काय झालं असतं ते तुलाही ठाऊक आहे. सो या सगळ्या विषयांवर जर बोलायला गेलं तर आज जे आपल्या लाखो सैनिक मरता हो, लाखो सैनिक मेले, त्यांचा कोणी विचार करत नाही, त्यांच्यावर कोणी बोलत नाही, त्यांच्यावर कोणी भाष्य करत नाही. आणि हे तारा सितारा हे सगळं घडवून आणत असताना देखील कसं काय हो बोलताय मॅचेस खेळण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं या विषयावर मित्रांनो? नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. लाईक करायला पैसे लागत नाही, लाईक तरी करत जा, म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती तेवढाच उत्साह आपल्याला मिळत असतो. धन्यवाद.